नमस्कार मंडळी, राम राम. तर कसे आहात? मस्त ना? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस. इथं बघा, मिस्टरांनी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली, हार वगैरे मी बनवला, दुर्वा वगैरे केला. आता इथं मी शिरा बनवून घेतला आहे. त्यासाठी कढईमध्ये तूप टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी एक केळ बारीक करून टाकलं. त्याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. तेल नाही, सॉरी, तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा. आणि एका साईडला मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी दुधाचा वापर करते. आता हे व्यवस्थित असं भाजून झालं की याच्यात आपल्याला थोडीशी वेलची आहे ना, ती कुटून घ्यायची एका बाजूला, की तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटून ठेवू शकता. तर मी काय नव्हती ठेवली, त्याच्यामुळे मी थोडीशी कुटून घेतली. याच्यात दूध टाकून घ्यायचं आपल्याला आणि गरम गरम टाकायचं आहे. थंड दूध अजिबात वापरायचं नाही, तर शिरा चांगला बनत नाही. त्याला फोडणी बसली पाहिजे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आणि नंतर यात वेलची टाकून घ्यायची आणि एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. आणि नंतर याच्यात आपल्याला शेवटी साखर टाकायची आणि पुन्हा एकदा वाफ काढायची. या पद्धतीने आपल्याला शिरा बनवायचा असतो. म्हणजे जसं प्रसादाचा शिरा जसा असतो सत्यनारायण पूजेचा, सेम त्याच पद्धतीचा शिरा इथं तयार होतो. आता थोडासा घसा बसलेला आहे, त्याच्यामुळे आवाज वेगळा येतो आहे माझा. तर झालेला आहे आता शिरा बनवून. इथं देवाला इथं अगरबत्त्या मी लावून घेतल्या आणि नंतर इथं नैवेद्य पण दाखवायचा होता आणि नंतर आम्हाला आरतीसुद्धा करायची होती. तर इथं मी हे देवपूजा वगैरे आधी करून घेतली. देवाला मंदिरामध्ये पण दिवाबत्ती वगैरे केली. आता इथं अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची. नैवेद्य मी काढून आणलेला आहे प्लेटमध्ये, ते दाखवून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आम्ही आरती वगैरे केली, कारण मिस्टरने ऑफिसला जायचं होतं. त्याच्यामुळे मग पटकन आपला नैवेद्य अगोदर बनवून घेतला. पूर्ण स्वयंपाक जो आहे तो मी नंतर 12:30 वाजता मी तो नैवेद्य दाखवला. तर इथं आरती वगैरे केली.
इथं आता आरती वगैरे आमची करून झाली, सर्वांनी आरती घेतली, नंतर मग प्रसाद वगैरे दिला. प्रसाद सर्वांना खूप जास्त आवडला. सर्वांनी सांगितलं की खूप छान बनवलं होतं म्हणून. तर खरंच खूप बरं वाटलं जेव्हा असं आपल्याला कोणीतरी सांगतं तेव्हा. तर बघू शकता इथं या पद्धतीने आम्ही आज सकाळची पूजा आणि नैवेद्य आरती अशा पद्धतीने केली. बाकीचं जे काय होतं बाकीच्या जेवणामध्ये मी पापडीची भाजी, डाळ, भात, पापड, आळूची वडी, चपाती हे मी नंतर बनवलं. बघू शकता लोणचं हे सगळं जो काही नैवेद्य होता हा दुपारी 12:30 वाजता मग मी हा दाखवला. आणि काल पाहुणेसुद्धा बरेच येऊन गेले आणि मग काही शूट वगैरे घ्यायला जमलंच नाही, त्याच्यामुळे राहून गेलं. पण काल खूप जण आले होते. आता हा बघा आपला बाप्पा. जेव्हा मग सगळे येतात त्याच्यामुळे काय वेळ मिळत नाही आणि मग काय सुचतच नाही शूट घ्यायला पाहिजे की नाही, त्याच्यामुळे ते राहून गेलं. दुपारी बघा हे असं आम्ही जेवलो आणि थोडा वेळ जरा आराम केला कारण मला खूप जास्त दमायला झालं होतं. थोडा वेळ अशी झोपली मी. ही बघा दुपारी मग मी दुपारी रांगोळी काढली आहे आज. सकाळी काढायला वेळच नाही मिळाला. इथं बघा बाजूला मग हा बाजूच्या घरामध्ये इथं गणपती बाप्पा होता, मग तिथं पण दर्शनाला जाऊन आली. त्यांचं 1.5 दिवसाचं गणपती होते. हे दोन्ही गणपती जे दिसतात 1.5 दिवसाचे होते. त्यांचं विसर्जन होतं काल. तिथं जाऊन दर्शन घेऊन आली मी आणि मग तिथं त्यांची आरतीसुद्धा झाली. आरती पण मग घेतली आणि त्याच्यानंतर मग मी घरी आली कारण हे गणपती बाप्पा संध्याकाळी 7 वाजता वगैरे इथून निघाले. आणि नंतर घरी येऊन दूध केळंच बनवलं होतं मी नैवेद्यासाठी. जास्त काय बनवलेलं नव्हतं कारण सकाळचा जो नैवेद्य असतो तो पूर्ण जेवणाचा असतो आणि मग संध्याकाळी कसं पूर्ण जेवण नसतं, एखादा गोडाचा कोणताही पदार्थ बनवते आणि मग तोच नैवेद्य. तर इथं हा बाप्पा आहे ना हा 7 दिवसाचा आहे. 2-3 व्हिडिओ आहेत इथे जोडलेले.
तर असं झालं इथे 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.